गुड मॉर्निंग स्टुडंट्स. रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स हा टॉपिक बघतोय आपण आणि त्याच्यातील काही MCQ आपण काल डिस्कस केले होते. आज त्याच्या पुढचे काही MCQ आपण डिस्कस करूया. ठीक आहे. तर आजचा पहिला क्वेश्चन काय आहे बघा. फर्स्ट वन, डबल फर्टिलायझेशन इज एक्झिबिटेड बाय अँड द ऑप्शन्स आर अल्गी, फंगी, जिम्नोस्पर्म अँड गायनोस्पर्म. तर बघा, अल्गी जी आहे ही जनरली फ्रॅगमेंटेशन थ्रू रिप्रोड्यूस होत असते. फॉर एक्झाम्पल कोण, तर स्पायरोगायरा. फंगी जी आहे ही फंगी जनरली कशापासून प्रोड्यूस होते, तर स्पोर फॉर्मेशन. स्पोर सॅक तयार केल्या जातात आणि त्याच्यामधून जे काही स्पोर्स आहेत ते बस्ट होतात आणि फेवरेबल कंडिशन मिळाल्यावर ते जर्मिनेट होतात. आणि जे अँजिओस्पर्म आहेत हे अँजिओस्पर्म डबल फर्टिलायझेशन थ्रू रिप्रोड्यूस होत असतात. ॲक्च्युली डबल फर्टिलायझेशन म्हणजे काय असतं, तर सिंगमी फ्युजन ऑफ टू सेल्स टू फॉर्म झायगोट and here triple fusion is also take place, and triple fusion means fusion of two polar nuclei and sperm nucleus to form endosperm. ठीक आहे. अशा पद्धतीचं जर फर्टिलायझेशन होत असेल तर त्याला डबल फर्टिलायझेशन म्हणतात आणि इट इज स्पेशल ॲबिलिटी ऑफ अँजिओस्पर्म. आणि नेक्स्ट वन ऑप्शन आहे तो आहे जिम्नोस्पर्म. जिम्नोस्पर्मसुद्धा बऱ्याच वेळा सेक्सुअल रिप्रोडक्शननीच रिप्रोड्यूस होत असतात, पण त्यांच्याकडे डबल फर्टिलायझेशनची ॲबिलिटी नसते. सो इथे राईट आन्सर जे आहे ते आहे काय, तर अँजिओस्पर्म. आता नेक्स्ट वन क्वेश्चन बघूया. डबल फर्टिलायझेशन इज. तर आत्ताच आपण फर्स्ट क्वेश्चनमध्ये डबल फर्टिलायझेशन बघितलं आहे. तर डबल फर्टिलायझेशन म्हणजे काय, तर सिंगमी इज प्रोड्यूस बाय फ्युजन ऑफ टू सेल्स टू फॉर्म झायगोट अँड द ट्रिपल फ्युजन इज ऑल्सो टेक प्लेस here which fusion of two polar nuclei and sperm nucleus to form endosperm. ठीक आहे. तर अशा टाईपचं जर फर्टिलायझेशन होत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, डबल फर्टिलायझेशन. तर मग इथं ऑप्शन्स बघा काय काय आहेत. फर्स्ट वन, फ्युजन ऑफ टू मेल गॅमेट्स विथ वन एग. इट इज नॉट पॉसिबल. सो फर्स्ट वन जो आहे तो टोटली रॉंग ऑप्शन आहे. सेकंड वन ऑप्शन बघा, फ्युजन ऑफ वन मेल गॅमेट विथ टू पोलर न्यूक्लिआय. असं कधीच होत नाही, कारण एक मेल गॅमेट जो आहे हा एक बरोबर फ्यूज होतो आणि दुसरा मेल गॅमेट जो आहे हा पोलर न्यूक्लिआय बरोबर फ्यूज होतो. नेक्स्ट वन थिंग, फ्युजन ऑफ टू मेल गॅमेट्स ऑफ पोलन ट्यूब विथ टू डिफरंट एग्स. तर असंही होऊ शकत नाही, कारण का, तर नुसते झायगोट डेव्हलप होऊन उपयोग नाही, इथं एंडोस्पर्मिक टिश्यूज पण डेव्हलप व्हायला पाहिजेत. आणि फोर्थ वन ऑप्शन जो आहे तो काय आहे बघा, सिंगॅमी अँड ट्रिपल फ्युजन. इट इज एक्झॅक्टली राईट आन्सर. सिंगॅमी म्हणजे काय, तर फ्युजन ऑफ टू सेल्स टू फॉर्म झायगोट अँड ट्रिपल फ्युजन म्हणजे काय, अ फ्युजन ऑफ टू पोलर न्यूक्लिआय अँड वन स्पर्म न्यूक्लियस टू फॉर्म एंडोस्पर्म. ठीक आहे. तर हा फोर्थ वन ऑप्शन जो आहे तो आहे राईट आन्सर. नेक्स्ट वन बघा, pollen grains can be stored for several years in liquid nitrogen having a temperature of. बघा, पोलन ग्रेन जे आहेत हे पोलन ग्रेन आपण लिक्विड नायट्रोजनमध्ये काही वर्षांसाठी प्रिझर्व करून ठेवू शकतो. कशासाठी, तर एखाद्या वेळेला आपण न्यू जेनेटिकल प्लांट डेव्हलप करणार असू किंवा सोमॅटिक सेल थ्रू काही इन्व्हेन्शन करणार असू, अशा वेळेला आपल्याला असे पोलन ग्रेन्स लागतात. किंवा काही इंडेंजर स्पेसेस असतात, या इंडेंजर स्पेसेसच्या प्रिझर्वेशनसाठी सुद्धा पोलन ग्रेन्स आपल्याला स्टोअर करून ठेवावे लागतात. तर त्यासाठी आयडियल टेम्परेचर जे आहे ते आहे -196 डिग्री सेंटीग्रेड. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा, विच ऑफ द फॉलोइंग प्रूव्ड हेल्पफुल इन प्रिझर्विंग पोलन ॲज फोसिल्स. तर एक महत्त्वाची गोष्ट अशी की पोलन ग्रेनचा जो काही आउटर स्ट्रक्चर आहे ज्याला आपण एक्झाईन म्हणतो, हा जनरली स्पोरोपोलनिनपासून बनलेला असतो आणि स्पोरोपोलनिन हा जनरली नॉन बायोडिग्रेडेबल मटेरियलपासून बनलेला आहे. आता ॲक्च्युली स्पोरोपोलनिन म्हणजे काय बघा, स्पोरोपोलनिन इज अ केमिकली इनर्ट पॉलिमर. इट इज केमिकली व्हेरी स्टेबल.
इट इज अ पॉलिमर ऑफ लिपिड्स अँड फिनॉलिक रिंग्स. ठीक आहे. सो जे काही फोसिल्स आपल्याला पोलन ग्रेनचे सापडतात हे कुणामुळे सापडतात तर बिकॉज ऑफ स्पोरोपोलोनिन. नेक्स्ट वन बघा. इन सम प्लांट्स female gamete develop into the embryo without fertilization and this phenomenon is known as. ऑप्शन्स बघा इथे दिले. ॲटोगॅमी, पार्थेनोकार्पी, सिंगॅमी आणि त्याच्यानंतर आहे पार्थेनोजेनेसिस. पहिल्यांदा आपण ऑप्शनचं मिनिंग बघूया. फर्स्ट जो आहे तो आहे ॲटोगॅमी. ॲटोगॅमी म्हणजे काय तर सेल्फ फर्टिलायझेशन. सिंगॅमी म्हणजे काय तर आत्ताच आपण बघितलं fusion of two cells to form zygote and the triple fusion is also take place here, the fusion of two polar nuclei and the sperm nuclei to form endosperm. आता पार्थेनोकार्पी आणि पार्थेनोजेनेसिस म्हणजे काय बघा. ॲक्च्युली पार्थेनोजेनेसिस ही जी आहे याला आपण फेनॉमेनॉन म्हणून कन्सिडर करतो आणि पार्थेनोकार्पी ॲक्च्युली प्रोडक्टचं नाव आहे. आता पार्थेनोजेनेसिस म्हणजे काय बघा. Parthenogenesis is a type of reproduction, actually asexual reproduction, commonly shown in organisms like some vertebrates and some lower plants. Here female produce embryo without fertilization. Fertilization शिवाय ज्या वेळेला फिमेल जी आहे ही काय तयार करते तर एम्ब्रिओ तयार करते त्यावेळेला आपण त्याला काय म्हणतो पार्थेनोजेनेसिस. ठीक आहे. सो राईट आन्सर काय आहे तर पार्थेनोजेनेसिस. आणि जे फ्रूट पार्थेनोजेनेसिस थ्रू प्रोड्यूस होतात त्या टेक्निकला आपण पार्थेनोकार्पी असं म्हणतो. तर इथे राईट आन्सर काय असणार आहे तर इट इज पार्थेनोजेनेसिस. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा. Which of the following statement regarding post-fertilization development in flowering plants is incorrect? खालीलपैकी चुकीचा ऑप्शन आपल्याला शोधून काढायचा आहे. तर पहिला ऑप्शन बघा. ओव्हरी डेव्हलप्स इनटू द फ्रूट. तर एक्झॅक्टली राईट. जनरली डबल फर्टिलायझेशनमध्ये किंवा पोस्ट फर्टिलायझेशनमध्ये अँजिओस्पर्मच्या काय होत असतं तर ओव्हरीचं डेव्हलपमेंट फ्रूटमध्ये आणि ओव्ह्यूलचं डेव्हलपमेंट सीडमध्ये होत असतं. सो फर्स्ट वन ऑप्शन जो आहे तो बरोबर आहे. सेकंड वन बघा. झायगोट डेव्हलप्स इनटू द एम्ब्रिओ. जो काही डिप्लॉइड झायगोट असतो हा सेव्हरल टाईम मायटॉटिकली डिवाइड होतो आणि त्याचा एम्ब्रिओ तयार होतो. सो सेकंड ऑप्शन आहे तो सुद्धा बरोबर आहे. आणि जो लास्ट वन ऑप्शन आहे तो काय आहे बघा. ओव्ह्यूल्स डेव्हलप इनटू द एम्ब्रिओ सॅक. हे स्टेटमेंट जरी बरोबर असलं तरीसुद्धा ही कन्सेप्ट जी आहे ही पोस्ट फर्टिलायझेशनच्या रिलेटेड नाही आहे. त्यामुळे फोर्थ वन ऑप्शन जो आहे हा फोर्थ वन ऑप्शन इनकरेक्ट आहे. कारण जनरली पोस्ट फर्टिलायझेशनमध्ये ओव्ह्यूलचं डेव्हलपमेंट जे आहे ते सीडमध्ये होत असतं. नेक्स्ट वन क्वेश्चन काय आहे बघा. persistent nucleolus is in the seed is known as. And the options are chaliza, perisperm, hilum and tagmin. आता लक्ष द्या. चलायझा, हायलम आणि टॅगमिन जे आहेत हे जनरली ओव्हरीचे न्यूक्लियोलसपेक्षा वेगळे पार्ट आहेत. चलायझल हे एंड जो आहे तो मायक्रोपाईल एंडच्या एक्झॅक्ट अपोजिट असतो. हायलन आणि टॅगमेंट जो आहे हा स्टॉकच्या तिथे असतो. तर आता पेरिस्पर्म म्हणजे काय बघा. persistent nucleolus is called perisperm. For example, black pepper and beet. Perisperm is a layer of nutritive tissue in the seed of the certain flowering plant, is derived from nucleolus and surrounds the embryo. ठीक आहे. पर्सिस्टंट न्यूक्लियस जो आहे यालाच काय म्हणतात पेरिस्पर्म असं म्हणतात. आणि हा जनरली कुठे प्रेझेंट असतो कोणत्या स्पेसेसमध्ये प्रेझेंट असतो तर तो बीटरूटमध्ये किंवा ब्लॅक पेपरमध्ये प्रेझेंट आहे. सो राईट आन्सर काय इथे आहे तर पेरिस्पर्म. नेक्स्ट वन क्वेश्चन बघा काय आहे. व्हॉट इज द फेट ऑफ मेल गॅमेट्स डिस्चार्ज इन द सिनेग्रेट्स. डायग्राममध्ये तुम्हाला सिनर्जिड्स कुठे असतात ते सहज दिसू शकतं. तर बघा एग ॲपॅरेटस जे आहे त्याच्यामध्ये एग आणि 2 गार्ड सेल असतात ज्याला आपण सिनेग्रेट असं म्हणतो. तर या ॲनाट्रोपस ओव्ह्यूलमध्ये काय होतं बघा.
ज्या वेळेला पोलन ग्रेन थ्रू 2 मेल गॅमेट्स हे सिनेग्रेट्स थ्रू म्हणजे मॅक्रोपिल एंड्स थ्रू एंटर करतात, त्यावेळेला एक जो स्पर्म सेल आहे म्हणजे मेल गॅमेट जो आहे तो एक बरोबर फ्यूज होतो आणि दुसरा जो आहे तो सेकंडरी न्यूक्लियस बरोबर फ्यूज होऊन ट्रिपल फ्युजन दाखवतो. ठीक आहे. तर चला आता आपण ऑप्शन्स बघूया. तर फर्स्ट वन ऑप्शन आहे one fused with egg and another one degenerate in disintegrate. It is totally wrong. Another one fused with secondary nucleus. Second option baga, all fused with the egg. It is not possible because the number of egg is only one. Next one thing, one fused with egg and another one fused with disintegrate nucleus. तर नाही, disintegrate nucleus बरोबर कोणत्याही टाइपचे मेल गॅमेट्स फ्यूज होत नाहीत. आणि आता शेवटचा ऑप्शन बघा काय आहे, one fused with egg and another one fused with the central cell nuclei. It is nothing but pollen nuclei or secondary nucleus. तर जो लास्ट वन ऑप्शन आहे तो करेक्ट आन्सर आहे त्याचं, one fused with egg and another one fused with central nuclei. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा काय आहे, पेरिस्पर्म इज रिमेन्ड ऑफ. ऑप्शन्स आर न्यूक्लियस, एंडोस्पर्म, कॉटलीडॉन अँड एम्ब्रियॉनिक ॲक्सिस. तर ॲक्च्युली पेरिस्पर्म म्हणजे काय बघा, पेरिस्पर्म इज लेअर ऑफ न्यूट्रिटिव्ह टिश्यू इन द सीड ऑफ सर्टन फ्लॉवरिंग प्लांट दॅट इज डिराइव्ड फ्रॉम न्यूक्लियस अँड सराउंड्स द एम्ब्रियो. ठीक आहे. तर जो काही पेरिस्पर्म जो आहे हा कुणाचा प्रोडक्ट आहे किंवा कुणापासून तयार होतो, तो न्यूक्लियसपासून तयार होतो. सो राईट आन्सर जे आहे ते आहे न्यूक्लियस. जनरली ब्लॅक पेपर आणि बीटरूट यामध्ये या टाईपचे न्यूट्रिटिव्ह टिश्यूज दिसून येतात. नेक्स्ट वन बघा, मॅश द कॉलम्स. फर्स्ट कॉलममध्ये अल्बुमिनियस अँड नॉन अल्बुमिनियस सीड असा आहे आणि सेकंड वन कॉलममध्ये काही एक्झाम्पल दिलेले आहेत, त्यापैकी आपल्याला राईट एक्झाम्पल चूज करायचं आहे. पण त्याआधी आपण अल्बुमिनियस सीड्स अँड नॉन अल्बुमिनियस सीड्स म्हणजे काय ते बघूया. In albuminous seeds, endosperm is not completely consumed, so some amount is remained. जो काही एंडोस्पर्मिक पार्ट असतो तो पूर्णपणे कंझ्युम केला जात नाही, तो थोडासा आहे असा शिल्लक राहतो. आता अल्बुमिनियस सीड्सचं एक्झाम्पल बघा काय आहे, व्हीट, मेज, बार्ली हे जे काही सिरियल्स आहेत हे अल्बुमिनियस सीड्स म्हणून आपण कन्सिडर करतो. नॉन अल्बुमिनियस सीड्स म्हणजे काय बघा, such seeds have no residual endosperm as it is completely consumed during embryo development. एम्ब्रियो डेव्हलपमेंटच्या वेळेला काय होतं, त्याचे न्यूट्रिटिव्ह टिश्यू असतात इन अ फॉर्म ऑफ एंडोस्पर्म, हे सगळेच्या सगळे कंझ्युम केले जातात. आता इथे एक्झाम्पल काय आहे नॉन अल्बुमिनियस सीड्सचं, तर ते आहे पी, ग्राउंडनट, सनफ्लॉवर. तर बघा इथे राईट ऑप्शन काय आहे, तर थर्ड पण ऑप्शन जो आहे तो राईट आन्सर आहे. बघा अल्बुमिनियस सीड्सचं एक्झाम्पल त्यांनी आपल्याला काय सांगितलं, तर व्हीट, मेज अँड क्लॉस्टर आणि राहिलेले जे आहेत पी आणि त्याच्यानंतर ग्राउंडनट हे दोन्हीचे दोन्ही नॉन अल्बुमिनियस सीड्स आहेत. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा काय आहे, स्टेटमेंट फर्स्ट, एम्ब्रियो डेव्हलपमेंट नियर टू द मायक्रोपिलर एंड ऑफ द एम्ब्रियो सॅक. अँड स्टेटमेंट 2, एनक्लोज द शूट अपेक्स अँड फ्यू लीव्स. तर बघा जनरली एम्ब्रियो सॅकच्या मायक्रोपिलर एंडला एक ॲपॅरेटस असतात आणि तिथे पोलन ट्यूब 2 मेल गॅमेट्स घेऊन येते आणि त्यापैकी एक मेल गॅमेट जो आहे हा एक सेल बरोबर फ्यूज होतो. सो एम्ब्रियो जो आहे हा एम्ब्रियो हा नेहमी मायक्रोपिलर एंडलाच डेव्हलप होत असतो. तर फर्स्ट वन ऑप्शन जे आहे तो बरोबर आहे. आणि सेलोपेटल एनक्लोज द शूट अपेक्स अँड लीफ, ॲक्च्युली सेलोपेटल असतो तरी काय एक स्मॉल ओपनिंग असतो जिथे प्रिमिटिव्ह स्ट्रक्चरमध्ये असताना, प्रिमिटिव्ह फेजमध्ये असताना न्यू लिफलेट फॉर्म होत असतात. ठीक आहे. सो दोन्हीच्या दोन्ही ऑप्शन जे आहेत ते बरोबर आहेत. सो राईट आन्सर इज बोथ स्टेटमेंट ए अँड बी आर करेक्ट. तर नेक्स्ट पण क्वेश्चन काय आहे बघा, सिलेक्ट इनकरेक्ट मॅच. फर्स्ट वन आहे नॉन अल्बुमिनियस सीड, इट इज पी. अगदी बरोबर आहे. आता आपण सेकंड जो क्वेश्चन बघितला होता या पेजवरचा त्याच्यामध्ये आपण अल्बुमिनियस अँड नॉन अल्बुमिनियस सीड याबद्दल डिस्कशन केलं होतं. सो
थर्ड वन ऑप्शन आहे पेरिस्पर्म आणि त्याचे एक्झाम्पल त्यांनी दिले आपल्याला बीट. तर पेरिस्पर्मसाठी बीट हे एक्झॅक्टली करेक्ट ऑप्शन आहे, कारण पेरिस्पर्म जो आहे हा ब्लॅक पेपर आणि बीटरूट यांच्यामध्ये दिसून येतो. पेरिस्पर्म म्हणजे ॲक्च्युली काय असतो, तर न्यूट्रिटिव्ह टिश्यूचा लेअर असतो आणि हा जनरली न्यूक्लियोलसपासून फॉर्म होत असतो. आणि लास्ट वन ऑप्शन आहे मोनोशियस प्लांट पपया. तर हा ऑप्शन एक्झॅक्टली रॉंग आहे. कारण का सांगते, पपया प्लांट जो आहे तो डायशियस प्लांट आहे. याचे 2 फ्लावर्स असतात, 2 टाईपचे फ्लावर्स असतात. मेल फ्लावर डिफरंट असतो, फिमेल फ्लावर डिफरंट असतो. सो इट इज डायशियस प्लांट. सो लास्ट वन ऑप्शन जो आहे तो आहे इनकरेक्ट ऑप्शन. तर या चॅप्टरशी रिलेटेड आणखी काही क्वेश्चन्स आता आपण उद्या बघूया. तर चला उद्या भेटूया. बाय.